नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. भारतात मुलींची देवीचे रूप म्हणून पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र त्याच भारतात दररोज विविध राज्यातून महिला आणि मुलींवर हत्या, लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घडली आहे. मुंबईतील पायधुनी परिसरात 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. 32 वर्षीय सुरक्षा रक्षकानं या निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी ही मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली. त्याचवेळी आरोपी चौकीदाराची तिच्यावर वाईट नजर पडली. त्याने मुलीला एका गोदामाच्या पोटमाळ्यावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी बराच वेळ घरी परतली नाही, त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना तिच्या गोदामाच्या पोटमाळ्यावर रक्ताचा पाहून ती गंभीर अवस्थेत आढळली. मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतापक नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला पायधुनी पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेनंतर मुलीला प्रथम सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तत्काळ जे रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिची प्रकृती स्थिर असून आरोपी विरुद्ध आणखीन काही गुन्हे आहेत का याची तपासणी पायधुनी पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण घटनेमुळे महिला आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यापूर्वी 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रमाणे अटक करण्यात आलेल्या 32 वर्षीय आरोपीला रात्री 12:55 वाजता कडक पोलीस बंदोबस्त जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. ही तपासणी सुमारे 3 तास चालली. त्यानंतर आरोपीला पुन्हा पायधुनी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो न्यायालयात आरोपीला कोठडीसाठी हजर करण्यात येणार आहे. आरोपी विरुद्ध पॉस्को कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर इतर गुन्हे दाखल आहेत का याची तपासणी सुरू आहे. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया, तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.